नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो कसे आहात? मित्रांनो, आज आपण बघणार आहोत उद्यापासून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पीक विमा. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. मित्रांनो, चला आपण बघूया. महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आहे की प्रधानमंत्री फसल विमा योजना पीक विमा योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या सुमारे 1,41,000 शेतकऱ्यांना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळेल. यावर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील काही भागात उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्यांना राज्य सरकारने नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केले आहे. शेतात पाणी साचल्याने अनेक उभी पिके नष्ट झाली. विमाधारक शेतकऱ्यांसाठी विमा कंपन्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापूर्वी मंजूर दाव्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करतील. ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे अशा विमा नसलेल्या शेतकऱ्यांना ही पीक विमा नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळेल. पुरामुळे अनेक भात पिके पूर्णपणे वाहून गेली. पुराचे पाणी ओसल्यानंतर काही शेतकऱ्यांची भाताच्या दुबार पेरणीसाठी गेले आणि त्यांना ₹10 दिवसांची आत विमा द्यावा म्हणून प्रति एकर 7,000. देशभरात 16 ते 30 नोव्हेंबर दरम्यान पीक काढणी पूर्ण झाली. विमा नसलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार पीक नुकसानीसाठी ₹100% भरपाई देईल. 15,000 प्रति बाधित एकर. शेतकरी विमा दाव्याच्या रकमेची आतुरतेने वाट पाहत आहेत. डिसेंबरच्या सुरुवातीला वितरित करण्यात आलेला निधी विशेषतः यावर्षी अप्रत्याशित हवामानाच्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अत्यंत आवश्यक दिलासा देईल. दाव्यांची वेळेवर निपटारा केल्याने शेतकऱ्यांना रब्बी पिकांच्या पेरणीच्या खर्चाची भरपाई करण्यात मदत होईल. यामुळे त्यांना घर खर्चाची काळजी घेणे आणि कर्जाची परतफेड करणे देखील शक्य होईल. तथापि, नैसर्गिक आपत्ती दरम्यान उत्पन्नाच्या धक्क्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी निश्चित मासिक उत्पन्न समर्थनासारख्या कायमस्वरूपी उपायांची आवश्यकता शेतकरी अधोरेखित करतात. पीएम-एफ-बी-वाय योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि आपत्तीच्या काळात सरकारच्या सक्रिय मदतीमुळे शेतकऱ्यांच्या अनिश्चिततेसाठी शेतीची लवचिकता मजबूत होण्यास मदत होऊ शकते. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.